कारण पालकमंत्री पदावरून महायुतीमधला जो वाद आहे तो आता थेट चव्हाट्यावर आलाय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांना हा मोठा धक्का आहे। गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आणि त्यामुळे दादा भुसे हे नाराज झाले, तर रायगडमध्ये मात्र आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा पालकमंत्रीपद देण्यात आलं, त्यामुळे भरत गोगावले सुद्धा नाराज होते। भरत गोगावले यांना डावललं, त्यामुळे महाडमध्ये मात्र शिवसैनिकांनी रास्ता रोकोही केला। भुसे आणि गोगावले यांनी आता आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे। एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा। सर्वसाधारणपणे त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात, त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे। इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी 4-6 महिन्यांनी जायचं, नुसतं नॉर्मल पाठी टाकायला जायचं, ते पण बरोबर नाही। पण तो शेवटी निर्णय मुख्यमंत्र्याचा आहे, त्यांनी तो विचार करून निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे। नक्कीच आम्ही वरिष्ठांकडे या सगळ्या गोष्टीची आज दिवसभरामध्ये कालपासूनच आम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणूनच आज दिवसभरातनं विचार करून वरिष्ठांनी जो स्थगितीचा निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे। त्या निर्णयाचा आम्ही सगळे रायगडचे 3ही आमदार, 6ही आमदार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे स्वागतच करतोय। नक्कीच आता यापुढे मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बसून याच्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय होईल याची पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेने दावा केलेला होता। शिंदे सेनेच्या भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं। रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेचे 3 आणि भाजपचे 3 आमदार, अजित पवार गटाचा एकच आमदार, तरीही पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडेच। पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावले समर्थकांकडून रास्ता रोको देखील करण्यात आला। तर नाशिकमध्ये काय घडलं? शिंदे सरकारमध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे होतं। नाशिक जिल्ह्यात मात्र भाजपचे 5 आमदार आहेत। नाशिकचं पालकमंत्रीपद महाजनांना दिल्यानं दादा भुसे मात्र नाराज झालेत। नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वात जास्त 7 आमदार आहेत, मात्र राष्ट्रवादीचा पालकमंत्री नाही आहे। माणिकराव कोकाटेंना नाशिकऐवजी नंदुरबारचं पालकमंत्रीपद दिलं, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा नाराजी सध्या नाशिकमध्ये दिसते आहे।